तर म्हणजे चला तर हिरवी मिरचीची मस्त पाटण वाटून बनवलेली कांद्याची पातीची भाजी आवडली असेल तुम्हाला तर चला रेसिपीला सुरुवात करू. तर इथं पहा मी काय केलेले एक 10-12 हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाहीत लसण जिरं घेतलं दगडी पाट्यावर अशा खसं खसं वाटून घेतल्या. इकडं पात पण कांद्याची ओली 2 ठेवलेली चांदी निथळायला आणि इकडं पा दगडी पाट्यावर वाटल्या. ते वाटण झालं ठेचा झाल्याच्यानंतर चूल पेटवली चुलीवर कढई ठेवली लोखंडाच्या कढईमध्ये मस्तपैकी मोहरी टाकली जिरं टाकलं आणि वाटलेली हिरवी मिरची टाकली मस्त हळद टाकली आणि सगळं चांगलं परतून घेतलं आणि नंतर कांद्याची पात धुवून ठेवली टाकली आणि त्यामध्ये मी मसूर डाळ पण टाकली कारण पटकन शिजते ते. मुगाची टाकू शकता कुठली डाळ टाकू शकता तर मी मसूर डाळ पण टाकली आणि थोडं शिजत आल्यानंतर मी एक थोडेसे मुठभर शेंगदाणे भाजले आणि ते पण पाट्यावर मस्तपैकी वाटले असे भरड भरड वाटले आणि वाटल्यानंतर त्याचं थोडंसं कूट पण त्या कांद्याच्या पातीला टाकलं कारण कुटानं पण भाजीला छान चव येते. आणि तसं तर नाही का नाही टाकलं तरी चालते. आणि टाकल्याच्यानंतर एक वाफ काढण्यासाठी मी त्याच्यावर थोडंसं छोटं कुटरं पालता घातला म्हणजे झाकला पातीवर आणि मध्यमा जाळावर छानपैकी अशी वाफायला ठेवली. मस्तपैकी डाळ पण नरम होती आणि पात पण कवडीच होती तशी निबर नव्हती आणि या छानपैकी झाली. उघडून पाहिली आणि नंतर पुन्हा एकदा मी काय केलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा शिंपडा दिलेला आहे म्हणजे कारण तशी तर आमची पाणी असतेच पातीला पण पाण्याचा शिंतोडा दिला आणि नंतर पुन्हा डबल आम्ही ते कटोरा झाकून ठेवला. चला म्हणजे 1 मिनिटभर आणखीन चांगली वाफ काढायची. तर ह्या मस्तपैकी उघडून पाहिली तर छानपैकी अशी कांद्याची भाजी शिजलेली. तर बघा मस्त झटपट अशी मस्तपैकी भाजी तयार झाली मंडळी. तर पहा मंडळी मस्तपैकी कांद्याची पात झाली आणि लोखंडाच्या कढईत असल्यामुळे जास्त ठेवलं काळी पडते ना तर त्यासाठी आपण काय करायचं एका भांड्यात काढून घ्यायची. तर बघा किती साधी आणि सोपी रेसिपी आवडल्या जरूर आमच्या चॅनलला कमेंट करा. आमच्या साहित्य या चॅनलला तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद. रामकृष्ण हरी.